नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आभाळातील फरकांड्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पूर्ण स्वाध्याय तुम्हाला खूप छान पद्धतीने समजवलेला आहे। चला तर मग सुरू करूयात। प्रश्न क्रमांक 1, आम्हाला हे समजले। लेखकाचे चित्रकलेचे साहित्य। आता बघा कोणते कोणते साहित्य वापरलेले आहे। कागद, पेन्सिल, रंग आणि कुंचला हे साहित्य लेखकाने चित्र काढताना पाठामध्ये वापरलेले आहे। प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा। लेखक कोणाची वेडीवाकडी चित्रे काढत असत? लेखक लहानपणी आभाळाची, घोडा, उंट, मांजर, माणसांची व निसर्गाची वेडीवाकडी चित्रे काढत असत। लेखकाचे रविवारचे मित्र कोणते? उत्तर, लेखकाचे रविवारचे मित्र म्हणजे कागद, पेन्सिल, रंग आणि कुंचला। प्रश्न क्रमांक 3, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा। शाळेला सुट्टी असली की लेखक काय करायचे? शाळेला सुट्टी असली की लेखक चित्रे काढायचे। कागद, पेन्सिल, रंग आणि कुंचला घेऊन विविध चित्रे रंगवायचे। चित्रे काढण्यात त्यांना खूप आनंद मिळायचा। लेखक चंद्र सूर्याची चित्रे केव्हा काढत असत? घोडा, उंट, मांजर यांची चित्र काढता आली नाही तर लेखक चंद्र आणि सूर्याचे चित्र काढायचा। आकाश रंगवताना आकाशाचे रंग कसे बदलत गेले? उत्तर, आकाश रंगवताना सुरुवातीला निळा रंग होता, नंतर त्यात पिवळा, केशरी, गुलाबी आणि लाल असे रंग दिसू लागले। त्यामुळे आकाश अधिक सुंदर दिसू लागले। आकाश रंगवताना आईची फटफटीती कशी होत असे? उत्तर, आकाश रंगवताना आईच्या हाताला व बोटांना रंग लागायचे। चित्र रंगवताना तिचे हात फुलपाखरासारखे फडफडायचे। ते रंग तिच्या गालावर व कपड्यांवरही लागायचे। त्यामुळे ती रंगीबेरंगी फुलपाखरासारखी दिसायची। अशा प्रकारे तिची फटफटीती होत असे, पण ती फटफटीती आई कबूल करायची नाही। विचार करा व सांगा। रिकाम्या वेळात तुम्हाला काय काढायला आवडते? रिकाम्या वेळात मला चित्र काढून त्यात रंग भरायला आवडते, पुस्तक वाचायला आवडते आणि खेळायला आवडते। 2. चित्र काढताना रंग नसतील तर याबाबत तुमचे मत सांगा। उत्तर, रंग नसले तरी पेन्सिलने सुंदर चित्र काढता येते, नंतर रंग मिळाल्यावर ते रंगवता येते। प्रश्न क्रमांक 3, तुम्ही या पाठाला कोणते शीर्षक सुचवाल? उत्तर, चित्रकलेची आवड किंवा चित्रकला उत्तम मित्र हे शीर्षक आपण देऊ शकतो। चर्चा करूया। तुम्ही चित्र काढताना घडलेल्या गमती जमतीविषयी मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा। तर हे नमुना उत्तर आहे। तुम्हाला असंच एक उतारा तयार करायचा आहे। मित्र, तू चित्र काढताना कधी गंमत झाली आहे का? हो, एकदा मी झाड रंगवत होतो, पण चुकून हिरव्या रंगाऐवजी निळा रंग भरला। मित्र, मग काय झाले? माझे हात, कपडे आणि टेबल सगळे रंगांनी माखले। आई हसली आणि मला नीट रंग कसा भरायचा ते शिकवले। मित्र, खूप मजा आली असेल? हो, त्या दिवसापासून मी चित्र काढताना खूप काळजी घेतो। बघा, तुम्हालाही असा एक संवाद तयार करायचा आहे आणि वर्गात तुमच्या मित्रासोबत बोलायचा आहे। हा फक्त एक नमुना तुम्हाला दिलेला आहे। आता पुढे लिहिते होऊ या। झाडं बोलू लागली तर या विषयावर 6 ते 8 वाक्य लिहा। झाडे बोलू लागली तर ती आपल्याला खूप प्रेमाने बोलतील। ती म्हणतील, आम्हाला तोडू नका, आमची काळजी घ्या।
ती आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संदेश देतील. ती सांगतील की आम्ही तुम्हाला शुद्ध हवा, फळे, फुले आणि सावली देतो. ती पक्षी आणि प्राण्यांचे संरक्षण करण्यास सांगतील. झाडे आपल्याला पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देतील. मी झाडांचे बोलणे ऐकून त्यांची नेहमी काळजी घेईन आणि नवीन झाडे लावीन. खेळू या शब्दांशी मराठीचं पान नंबर 17 आपण बघूयात. आता पहिला प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द तुम्हाला माहिती आहेत. मऊ, कठीण, मित्र, शत्रू, सरळ, वाकडा. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 2. खालील कोष्टकात काही रंगांची व चित्र साहित्यांची नावे लपलेली आहेत. ती शोधा, त्यांची नावे लिहा. याप्रमाणे वर्तमानपत्रे, मासिके यातील शब्दकोड्यांचा संग्रह करा. या जे चौकट आहे याच्यामध्ये रंगांची चित्र साहित्याची नावं लपलेली आहेत. चला आपण शोधूयात बरं. बघा पांढरा सापडला बघा, पांढरा. नंतर जांभळा, पुढे ब्रश, केशरी. अजून काय लागतं बरं? बशी वापरायचं की नाही, तो बशी. अजून चित्र काढायला पेन्सिल सुद्धा लागते. अजून तांबडा, बघा तांबडा रंग सापडला आपल्याला, तांबडा. लाल, बघा लाल, लाल रंग सुद्धा आपल्याला सापडलेला आहे. अजून पाणी, पाणी लागतं ना चित्र काढायला, रंग द्यायला, पाणी. अजून बघा पिवळा, पिवळा रंग आपल्याला सापडलेला आहे. पुढे काळा, काळा रंग सुद्धा सापडलेला आहे आपल्याला. आता बघा काही राहिलं का? या पद्धतीने आपण याच्यातले सर्व शब्द शोधलेले आहेत. आता पुढे बघा, दिलेल्या वाक्यातील विशेषणे ओळखा. दिलेल्या वाक्यातील विशेषणे ओळखा. आता याच्या अगोदरच्या ज्या पाठामध्ये आपल्याला हे काही वाक्य तुम्हाला वाचायला दिलेले होते बघा, पेज नंबर 12वरचे, पान नंबर 12वरचे. खालील वाक्य वाचा. रस्त्याच्या कडेला हिरवीगार झाडे आहेत. माझ्या शाळेत खूप विद्यार्थी शिकतात. सायली हुशार मुलगी आहे. मी आज निळा सदरा घेतला. तिला अर्धा लाडू दिला. आता बघा हिरवीगार, खूप, हुशार, निळा, अर्धा याच्या खाली अंडरलाईन केलेली, ह्या शब्दांच्या खाली रेष मारलेली आहे. का मारलेली असेल रे? बघा आता इथे आपल्याला त्याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे पान नंबर 13वर. दिलेल्या वाक्यांमध्ये अधोरेखित केलेले शब्द नामाविषयी विशेष माहिती सांगतात. आता नामाविषयी विशेष माहिती सांगणारे जे शब्द असतात त्यांना विशेषण असे म्हणतात. आता जसे की कीर्तना खूप हुशार मुलगी आहे. कीर्तना कशी आहे? हुशार आहे, म्हणजे तिच्या विषयी अधिकची माहिती सांगितली जाते. ज्ञानेश्वर खूप छान क्रिकेट खेळतो. आता खूप छान क्रिकेट खेळतो. आता क्रिकेट खेळतो पण कसा खेळतो? छान खेळतो. हे त्याचं विशेषण झालं. तशी झाडे आहेत, पण झाडी कशी आहेत? हिरवीगार आहेत. झाडी कशी आहेत? हिरवीगार आहेत. विद्यार्थी आहेत, 1 2 3 आहेत का? नाही. विद्यार्थी खूप विद्यार्थी आहेत. मुलगी हुशार आहे. मुलगी कशी आहे? हुशार आहे. मुलगी, फक्त मुलगी म्हटलंय का? तिच्या पुढे हा हुशार शब्द लावला आहे, म्हणजे तिचा तो गुण दाखवलेला आहे. ती कशी आहे? हुशार. आणि सदरा, आता सदरे अनेक असतात, शर्ट अनेक असतात, पण हा स्पेसिफिक काय इथे रंग दाखवलाय? निळा. सदऱ्याचा रंग कोणता आहे? निळा. म्हणजे सदरा कसा आहे? निळा. हे वेगळं दाखवलेलं आहे. आता लाडू आहे. लाडू पूर्ण आहे का? नाही. लाडू अर्धा आहे. म्हणजे हे जे नाम आहेत,
जे नाव असतात वस्तूचे, व्यक्तींचे, त्याला नाम असे म्हणतात. जसे झाडू, मुलगी, लाडू, विद्यार्थी, सदरा हे सगळे नाम आहेत. आणि त्या नामाबद्दल ही जी विशेष माहिती सांगितली जाते आहे त्याला विशेषण असे म्हणतात. बघा, हिरवीगार, खूप, हुशार, निळा, अर्धा अशा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. आता विशेषण तुम्हाला समजलं असेल की विशेषण कशाला म्हणतात. आता ह्या ज्या पाठाचा स्वाध्याय दिलेला आहे तिथे आपल्याला विशेषण ओळखायचे आहेत. आता मला असं वाटतं की तुम्हाला छानपैकी लगेचच विशेषण ओळखता येणार आहे. बघा, प्रश्न 3, दिलेल्या वाक्यातील विशेषणे ओळखा. सुजाण माणसे सर्वांना मदत करतात. आता याच्यातलं विशेषण ओळखा बरं. काय विचार करा, 1 मिनिट सगळ्यांनी बोला. माणसं आहेत, पण माणसं कशी आहेत? सुजाण. कशी आहेत? सुजाण. इथं सुजाण. विशेषण काय आहे? सुजाण. आज मी तिखट भाजी खाल्ली. याचं विशेषण काय येईल? सांगा सगळ्यांनी. काय येईल बरं? बरोबर, तिखट. विशेषण काय येईल? भाजी कशी आहे? तिखट. भाजी तिखट आहे. इथे विशेषण येईल तिखट. पुढचं आहे, जंगलात हिंस्र प्राणी राहतात. प्राणी अनेक आहेत, पण कसे प्राणी आहेत? हे स्पेसिफिक हिंस्र प्राणी आहेत. हिंस्र प्राणी आहेत. आता इथं विशेषण काय आहे? हिंस्र. हिंस्र प्राणी आहेत. पुढचा आहे, राजा दयाळू होता. राजा कसा होता? दयाळू. इथं विशेषण काय आहे? दयाळू. पुढे, मैदानावर 18 मुले होती. आता मैदानावर किती मुले होती? 18. हे काय आहे? संख्यावाचक विशेषण. याच्यातून आपल्याला संख्येचा बोध होतो, म्हणून हे संख्यावाचक विशेषण आहे. इथे विशेषण काय आहे या वाक्यात? 18. 18 हे विशेषण आहे. आता पुढचा प्रश्न त्याच पद्धतीचा आहे. बघा जरा. प्रश्न क्रमांक 4, नाम व विशेषण यांच्या जोड्या जुळवा व लिहा. आता हे आहेत नाम. इकडचे आहेत नाम. फुले, बाहुली, भाजी, कारले, आंबा, पर्वत हे आहेत नाम. आणि इकडच्या गुलाबी कलरच्या चौकटीत दिलेले आहेत त्यांची विशेषणे. आता आपण शोधूयात बरं काय काय आहे तर. पहिलं घेऊयात फुले. आता फुले कसे असतात? सुंदर. फुले कसे असतात? सुंदर. फुले सुंदर. फुले कसं लिहिणार आपण इथे? सुंदर फुले. पुढे आहे बाहुली. बाहुली कशी आहे? बोलकी. इथं आपण लिहिणार बोलकी बाहुली. पुढे काय आहे? भाजी. भाजी कशी आहे? तिखट. भाजी कशी आहे? तिखट. तिखट भाजी. 4 नंबरचं काय राहिलंय आपलं? कारले. कारले कसे असते रे? कडू. कडू कारले. इथं लिहिणार आपण कडू कारले. पुढे आंबा. आंबा कसा आहे? गोड. गोड आंबा. गोड आंबा. पुढे काय राहिलं? पर्वत. आता पर्वत कसा आहे? उंच. पर्वत कसा आहे? उंच पर्वत. बघा, या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. सुंदर फुले, बोलकी बाहुली, तिखट भाजी, कडू कारले, सुंदर फुले झालंय आपलं ना. पुढे तिखट भाजी, कडू कारले, गोड आंबा आणि उंच
पर्वत. या पद्धतीने आपण नाम आणि विशेषण यांच्या जोड्या लावलेल्या आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5. रिकाम्या जागी कंसातील विशेषणे लिहून वाक्य पूर्ण करा. हे कंसात विशेषण दिलेले आहेत. रंगीबेरंगी, उंच, अप्रतिम, तिसावा आणि उबदार हे वाक्य दिलेले आहेत. त्याच्यात आपल्याला हे विशेषण लिहायचे आहेत. बघा, वाचा बरं. वाक्य. रस्त्याच्या कडेला डॅश माणूस उभा होता. आता काय वापरता येईल आपल्याला? रंगीबेरंगी माणूस म्हणता येईल का? नाही. उंच माणूस म्हणता येईल की नाही? मग आपण इथं लिहूयात, रस्त्याच्या कडेला उंच माणूस उभा होता. रस्त्याच्या कडेला उंच माणूस उभा होता. आता पुढे आहे हिवाळ्यात डॅश कपडे घालतात. हिवाळ्यात कसे कपडे घालतात रे? बघा, इथे बघितल्याबरोबर आपल्या लक्षात येईल. उबदार. हिवाळ्यात कसे कपडे घालतात? उबदार. हिवाळ्यात उबदार कपडे घालतात. बागेत डॅश फुले होती. कशी फुलं असतात? याच्यापैकी काय लागू होईल? रंगीबेरंगी. बागेत रंगीबेरंगी फुले रंगीबेरंगी फुले होती. तर मयूरने डॅश चित्र काढले. कसे चित्र काढले असेल बरं? बघा तर, बरोबर, अप्रतिम. मयूरने अप्रतिम चित्र काढले. आता शेवटचा आईचा डॅश वाढदिवस होता. काय राहिला? 30वा. आईचा 30वा वाढदिवस होता. तर बघा, हे पान आपण पूर्ण केलेलं आहे. पुढच्या पानाकडे जाऊयात आपण. बघा, पान नंबर 18 आपण सोडवूयात. आता प्रश्न 6वा आहे. या शब्दाचा चा शब्दपंखा पूर्ण करा. हा पंखा आपल्याला पूर्ण करायचा आहे, पण तो चा शब्दपंखा आहे हे लक्षात ठेवायला लागेल आपल्याला. इथे आपल्याला क्ल्यू दिलेले आहेत. पहिला आहे सप्तस्वरातील 5वा स्वर. आता सप्तस्वर तुम्हाला माहिती आहे. सा, रे, ग, म, प, ध, नि, सा हे आहेत सप्तस्वर. मग आता त्याच्यातला आपल्याला कितवा स्वर शोधायचा? 5वा. सा, रे, ग, म, प. 5वा स्वर कोणता आहे? प. इथे काय लिहायचं मग आपल्याला? प. पुढचे आहे एका हाताची एकूण बोटे. किती बोटे असतात बरं? 1, 2, 3, 4, 5. किती बोट आहेत? 5. इथे लिहायचं 5. आता एक रंग सांगा. प वरून कुठला रंग आहे? विचार करा. बरोबर, प वरून रंग आहे पिवळा. पिवळा रंग आहे की नाही? पिवळे वस्त्र. आता पिवळे वस्त्र देवाच्या पूजेसाठी वापरतात किंवा देवाची पूजा जेव्हा करतात तेव्हा पुजारी लोक किंवा मंदिरात जाणारी लोक ते घालतात. त्याला म्हणतात पितांबर. काय म्हणतात त्याला? पितांबर. 5 नंबर आहे खूप. या शब्दासाठी वापरला जाणारा शब्द. बघा, खूप या शब्दासाठी वापरला जाणारा शब्द पुष्कळ. पुष्कळ. पुढे पावसामुळे नद्या नाल्यांना येणारा काय येतो? नद्या नाल्यांना पूर. काय येतो? पूर. च्या 14 खडीतील 7वे अक्षर. चला म्हणा 14 खडी. प, पा, पी, पी, पू, पू, पे. काय येतो? पे. ला मात्रा पे. बरोबर. बघा, आता हसूया थोडंसं आपण. सोनल, शिक्षिका बोलतात, सोनल तुला शाळेत यायला रोजच का उशीर होतो ग? असं शिक्षिका सोनलला विचारतात. आता सोनल म्हणते, बाई चौकात मोठा बोर्ड आहे, पुढे शाळा आहे, सावकाश जा, म्हणून मी हळूहळू चालत येते. बघा, तिने काय जोक केला की बाई चौकामध्ये मोठा बोर्ड लावलेला आहे की पुढे शाळा आहे, सावकाश जा, म्हणून मी शाळेत सावकाश येते. आपण समजून घेऊया. आता पुढील वाक्य वाचा. छोट्याशा मदतीला खारीचा वाटा म्हणतात. ग्रंथ हेच गुरु हा मोलाचा संदेश आहे. बघा, या दोघं वाक्यांचं निरीक्षण करा. याच्यात तुम्हाला काय दिसतं बरं वेगळं? काय दिसतंय वेगळं? हां, बरोबर. बघा, आता खारीचा वाटा या शब्दाला इथे हे काहीतरी एक
दिलेलं दिसतंय वेगळं की नाही चिन्ह. तसंच इथे ग्रंथ हेच गुरु, इथे सुद्धा हे काहीतरी वेगळे चिन्ह आपल्याला दिलेले दिसतात. आता याचा अर्थ असा असतो बाळांनो, की जेव्हा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असतो किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगायचे असते, तेव्हा वाक्यामध्ये हे चिन्ह वापरतात आणि याला एकेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात. बघा, या बाजूने एक असं चिन्ह दिलंय, जसं स्वल्पविराम आपण देतो की नाही असा, हां, तसंच हे ह्यावरून आणि इकडून असं ह्या बाजूने दिलेलं आहे, याला एकेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात. आता हे याच्यासाठी वापरतात की ते शब्द विशेष महत्त्वाचे असतात, त्या वाक्यामध्ये ते हायलाईट करायचे असतात, त्यांचं महत्त्व सांगायचं असतं किंवा त्या शब्दांचा जोर दिलेला असतो. जसं छोट्याशा मदतीला खारीचा वाटा म्हणतात. आता बघा, खारीचा वाटा हे शब्द इथे महत्त्वाचे आहेत. ग्रंथ हेच गुरु हा मोलाचा संदेश आहे. संदेश काय आहे? ग्रंथ हेच गुरु, म्हणजे ज्या शब्दांवर जोर दिलेला असतो किंवा कोणाचे मत अप्रत्यक्षपणे सांगायचे असेल तर ते या एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिले जाते. याला एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात. हे बाळांनो लक्षात ठेवायचं. पुढे आपल्याला आता दुहेरी अवतरण चिन्ह आपण पाहणार आहोत. आता आपल्याला खालील संवाद पूर्ण करा. आता खालील संवाद आपल्याला पूर्ण करायचा आहे. मी आणि चित्रकार, म्हणजे मुलगा आणि चित्रकार याच्यातला संवाद आहे. मुलगा किंवा मुलगी कोणीही असू शकतं, या दोघांमधला हा संवाद आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता मी म्हणतो, काका तुम्ही कशाचे चित्र काढत आहात? आता चित्रकार काय उत्तर देऊ शकतील बरं सांगा तर? चित्रकार म्हणतात, मी निसर्ग चित्र काढत आहे. निसर्ग चित्र काढत आहे. पुढे मी म्हणतो, खूपच सुंदर चित्र काढले. काका तुम्ही खूपच सुंदर चित्र काढले. मग चित्रकार बोलतात, धन्यवाद. आता मी सांगतो, मलाही चित्र काढायला खूप आवडते. मलाही चित्र काढायला खूप आवडते. बघा, चित्रकार म्हणतात, अरे वा, अरे वा, तू कसले चित्र काढले आहेस? चित्र काढले आहेस. मी म्हणतो, आभाळाचे. बघा, या पद्धतीने हा संवाद आपण पूर्ण केलेला आहे. आता तुम्हीही हा संवाद आणि स्वाध्याय पूर्ण करा. तसेच असे काही अजून संवाद लिहा. तुमचे 2 मित्र तुमच्या वर्गातले घ्या आणि त्यांच्यासोबत वेगळे वेगळे संवाद बोलण्याचा सराव करा. चला, धन्यवाद. आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन धड्यासह आपण भेटूयात.